नमस्कार. या पुरुषोत्तम मासामध्ये विष्णू सहस्त्रनाम सांगत असताना ते पुरुषोत्तम मासाच्या अंतालाच संपलं पाहिजे, यासाठी आपण जरा आज जास्त श्लोक घेणार आहोत. म्हणजे आज 5 श्लोकांचा विचार आपण करणार आहोत. ती 5च्या 5 आजची श्लोक ऐकूया. अनिर्विण्णः सदावर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृस्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्ति दक्षिणः अरौद्रः कुण्डलीचित्री विक्रं नियोजितचासरः शब्दादिगः शब्दसः शिशिरः शर्वरीकरः अक्रूरः पेशनो दक्षो दक्षिणः क्षमिणाम्बरः आजच्या पहिल्या श्लोकातील नाव बघू. विहायस गती, ज्योती, सुरुची, हुतभुक, विभू, रवी, विरोचन, सूर्य, सविता, रविलोचन. सूर्य रूपाने आकाशमार्गे जो जातो. आता सगळी ही सूर्याची नाव आहेत बरं का. म्हणजे आता बघा तुम्ही, जसं आपण शेवटाकडे चाललो तसतसं त्याला एकाच नावाच्या एकाच गोष्टीच्या सगळ्या त्याच्याशी जोडल्या जातात. म्हणजे पहिल्यात आपण बघितलं तर सत्व बघितलं, सगळं बघितलं, सत्य बघितलं. आता सूर्य हा विषय या श्लोकामध्ये महत्वाचा आहे. तो हो विहायस गती आहे. तो सूर्याप्रमाणे आकाशमार्गे जाणार आहे. तो स्वयंप्रकाशी आहे, ज्योती आहे. ज्योती जशी स्वयंप्रकाशी असते तो स्वयंप्रकाशी आहे. तो सुरुची आहे, सुंदर कांतीचा आहे, स्वतःच्या रुचीने वावरणारा आहे. तो हुतभुक आहे, म्हणजे यज्ञातील आहुतीचा भोग घेणारा आहे. यज्ञातील आहुतीचाच भोग घेणारा तो आहे. तो विभू आहे, सर्व व्यापक आहे. जसा सूर्य सर्व व्यापक असतो तसा तो सर्व व्यापक आहे. तो रवी आहे, रसग्रहण करणारा आहे. हे रसग्रहण करणं काय ते समजून घ्या. रवी म्हणजे रसग्रहण करता का बरं आहे. आपल्याकडं ताकात घुसळण्याच्या साधनाला रवीच म्हणतात. रवी लावून घुसळण केली. 2 प्रकारच्या रवी आपल्याकडे असतात. ज्या घरात कमी ताक बनतं ते हाताच्या रवीने करतात. ज्या घरात जास्त ताक बनतं बादलीत वगैरे, ते असं दोरीने ओढून मंथन करतात. ती रवी असते. त्याला रवी आणि सूर्याला ही रवी का म्हणतात. या सृष्टीचं मंथन करतो तो सूर्य, आणि या मंथनातून सार नवनीत निघतं. तसा सूर्य सुद्धा या सृष्टीचं मंथन करत जातो, आणि या मंथनातून तो या सृष्टीला पोषक होईल अशा स्वरूपाच्या गोष्टी करत देतो. तो रसग्रहण करणारा आहे, म्हणून तो रवी आहे. तो विरोचन आहे, शोभणारा आहे, शोभा उत्पन्न करणारा आहे. जगाची उत्पत्ती करणारा सविता आहे. जगाची उत्पत्ती करणारा सविता आहे, आणि सूर्यासारखे डोळे असलेला आहे. अशा या सूर्यासम असलेल्या परमेश्वराला वंदन करून आजचा दुसरा श्लोक ऐकूया. अनंतो हुत भुक्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदावर्षी लोकाधिष्ठानमद्भुतः. तो अनंत आहे, इथं भूक आहे, भोक्ता आहे, सुखद आहे, मंकज आहे, अग्रज आहे, अनिर्विण्ण आहे, सदामर्षी आहे, लोकाधिष्ठान, अद्भुत अशी त्याची या श्लोकातली नाव आहेत. अनंत म्हणजे त्याला शेवट नाही, असा कधीच शेवट नाही. तो जास्तोच पुढे 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 जात राहतो. अनादि असतो, याची सुरुवात कळत नाही. अनंत असतो, ज्याचा शेवटही कधी कळत नाही. सुरुवात कधी झाली आणि शेवट कधी कुठे आहे हे कळत नाही. तो इतभूक आहे, आहुतीचा भोग घेणारा आहे. तो भोगता आहे, प्रकृतीस भोगणारा आहे. सुखद आहे, तो मोक्षाचं रूप आहे. तो अनेक अवतार घेणारा आहे. सर्वांच्या आधी जन्म घेणारा तो अग्रज आहे. तो अनिर्विण्ण आहे, म्हणजे खेदरहित आहे. त्याच्या मनामध्ये कधीच कुठल्या स्वरूपाचा खेद असत नाही. तो सदामर्षी आहे, साधूंना क्षमा करणारा आहे, सर्व लोकांचा आधार आहे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे अद्भुत आहे, म्हणजे आश्चर्यकारक आहे. ज्याच्या उपस्थिती आणि ज्याची कृत्य आपल्या मनामध्ये आश्चर्याची भावना निर्माण करतात, असा तो आश्चर्यकारक आहे. या आश्चर्यकारक परमेश्वराला वंदन करून आजचा तिसरा श्लोक ऐकूया. सनातनतमः कपिलः कपिरव्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृस्वस्ति स्वस्तिभुक्स्वस्ति दक्षिणः. यातली नावं सनात, सनातन, सनातम, कपिल, कपी, अप्यय, स्वस्तिद, स्वस्तिकृत, स्वस्ती, स्वस्तिभुक, स्वस्ती दक्षिण.
सनात अनंत काळ रूप आहे, सनातन आहे, तो ब्रह्मापेक्षाही सनातन आहे. ब्रह्मा हे सर्वात सनातन मानले जातात, पण ब्रह्मदेवाच्या पेक्षाही सनातन कोण असेल तर तो आहे सनातन धर्म. कळतंय ना? सनातन 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 हा शब्द सनातन धर्म आहे. आपल्याकडं डोकं फिरल्यागत माणसं वागतात, डोकं फिरल्यागत. हे कुठे आहे सांगा, ते कुठे आहे सांगा, हा शब्द कुठे आहे सांगा, हिंदू शब्द कुठे आहे सांगा, सनातन शब्द कुठे आहे सांगा. अरे ठोंब्यांनो, शब्द भाषा प्रवाही असते. अमुक एक गोष्ट आत्ता असते, ते कुठे आहे सांगा. कॅमेरा कुठे आहे? पुराणात होता, तो नंतर झाला. काही गोष्टी नव्याने शोध लागत असतात, नव्याने कळतात. पण तरीही हिंदू शब्द आहे. जसा सनातन शब्द आहे, तो सनात आहे, तो सनातन आहे, ब्रह्मदेवाच्या पेक्षाही प्राचीन आहे. तो कपिल आहे, पिंगट आहे, वडवानलासारखा आहे, तो सूर्य आहे, तो सर्व जगाचे लयस्थान आहे. जिथे सगळं जग लय होतं, असा सगळ्या जगाचं लयस्थान तो आहे. तो स्वस्थित आहे, परमानंद देणारा आहे, परमानंद दाता आहे, तो कल्याण करणारा आहे, तो कल्याण स्वरूप आहे, रक्षण करणारा आहे. आणि सदैव स्वस्ति दक्षिण म्हणजे मंगल करण्यासाठी, कल्याण करण्यासाठी दक्ष असणाऱ्या अशा स्वरूपाचा आहे. पुढचा श्लोक ऐकूया. अरौद्रः कुण्डली चक्रे विक्रम्योर्जितशासनः शब्दादिगः शब्दसः शिशिरश्चद्वरीकरः. अरौद्र कुंडली चक्री विक्रमी अर्जित शासन शब्दातीत शब्दसह शिशिर शर्वरीकर. आता अरौद्र म्हणजे काय? जो क्रूर भावनेपासून रहित आहे, तो शेषाप्रमाणे कुंडलाकार आहे, तो चक्र आहे, चक्री आहे, सुदर्शन रूप आहे, अत्यंत पराक्रमी आहे म्हणून तो विक्रमी आहे. तो ऊर्जित शासन आहे, श्रुती स्मृतीच्या ऊर्जेने शासन करणारा आहे. श्रुती स्मृती रूपी ऊर्जा त्यानंच दिली आहे आणि त्या ऊर्जेने तो शासन करणारा आहे. शब्दात्रिय आहे, शब्दांनी वर्णन करता येत नाही असा आहे. शब्द सह आहे, सर्व वेद ज्याचा महिमा गातात असा तो आहे. भक्तांना शांती देणारा शिशिर तो आहे. तर ज्ञानी अज्ञानी लोकांच्या रात्री उत्पन्न करणारा शर्वरीकर सुद्धा तोच आहे. पुढचा श्लोक ऐकूया. अक्रूरः पेशलो दक्षो दक्षिणः क्षमिणांवरः विद्वत्तमो वीतभजः पुण्यश्रवणकीर्तनः. अक्रूर पेशल, पेशल दक्ष दक्षिण क्षमिमावर विद्वत्तम वितभय पुण्यश्रवण कीर्तन. अक्रूर तो क्रूर नसलेला आहे. कर्म मन वाणी या सगळ्या ज्या सुंदर तो पेशल आहे. पेशल हा शब्द आपल्या इंग्रजी स्पेशलचं मराठी भाषांतर घेऊ नका, गडबड होऊ शकते इथे. तो पेशल आहे. पेशल म्हणजे कर्म मन वाणी या सगळ्यांनी जो सुंदर आहे तो दक्ष आहे, कार्यकुशल आहे, महान कार्यकुशल आहे, नुसता कार्यकुशल नाही. तो दक्षिण आहे म्हणजे संहार करणारा आहे. तो क्षमिमांवर आहे, क्षमा करणाऱ्या प्रत्येकाच्यात तो सर्वश्रेष्ठ आहे. विद्वत्तम आहे, विद्वानांच्या मध्ये श्रेष्ठ आहे. वितभय आहे, त्याला कसलंही भय नाही. आणि पुण्य श्रवण कीर्तनातून प्रदान करणारा आहे. अशा या श्रवण कीर्तनातून पुण्य प्रदान करणाऱ्या ईश्वराला वंदन करून आजचा भाग इथेच थांबूया. नमस्कार.